परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्वीकारूया. ज्या ठिकाणी त्याची उपासक आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करतात त्या ठिकाणी तो आहे. इस्रायलाच्या स्तंभामध्ये बसणारा तो आमचा विश्वसनीय परमेश्वर आहे. आज तो प्रत्येकाच्या सहभागितेमध्ये आहे. आज तो पवित्र मंदिरामध्ये आहे. आज तो प्रत्येकाच्या अंतर्गतामध्ये आहे. या सर्व स्तुती आराधनेद्वारे आपण परमेश्वराच्या पवित्र सानिध्यामध्ये जाऊया. आपलं समर्पण प्रभूच्या हातामध्ये करूया. निश्चित आपण हा दिवस प्रभूचा आहे आणि आपण उल्हासाने आनंद करतो. ही वेळ प्रभूने आमच्या जीवनासाठी आशीर्वादित केली म्हणून आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. हे वर्ष प्रभूने आमच्यासाठी आशीर्वादाचं कारण बनवलं, त्यासाठी आपण देवाच्या नावाला धन्यवाद देतो. कारण की आमच्या जीवनातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल कार्य करणारा तो विश्वसनीय परमेश्वर त्यानं त्याच्या अधिवचनाप्रमाणे त्यानं सदैव आम्हा प्रत्येकावर कृपा ठेवलेली आहे. आणि या कृपेच्या अधीन आम्ही आमचं वास्तव्य करीत असताना आणि या नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करीत असताना काय घेऊन जावं, आम्ही काय घेऊन जावं हा विचार या चिंतनामध्ये आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. यावेळेस आपण प्रार्थना करत असतो. तू बदल दे मेरे मन को, दे आशीष इस जीवन को, तेरी करुणा हम पे बरसे, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू अभिषेक कर दे. उस हवा को छूने दे हर एक दिल को, तेरा दर्शन हमें मिले, करते हैं प्रार्थना तुझसे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे, तेरी महिमा से, तेरे सामर्थ्य से, फिर से तू अभिषेक कर दे. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो, प्रार्थना करतो. बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. बोल प्रभू, तुझी दासी ऐकत आहे. तुझ्या पवित्र वचनाद्वारे वाणीद्वारे तू आज आमची भेट घे. तुझी दैवी इच्छा तो आम्हाला प्रगट कर. तुझी कृपा तो आम्हाला दे. तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे करून घे. हीच आम्ही पुस्तकात प्रार्थना विनंती करतो. प्रभू येशू आमचा तारक उद्धारक याची प्रिय आणि गोड नावात मागतो म्हणून तो ऐक. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती असो, त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आजचा दिवस आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी आशीर्वादित, आनंददायी, आरोग्यदायी केला. त्याने त्याची कृपा, त्याची दया, त्याचा अनुग्रह, त्याचं प्रेम, त्याचं सानिध्य, त्याचं संरक्षण आणि त्याचं प्रीतीपूर्ण वरद असतं. या भूतलावरील प्रवासामध्ये आता आम्हा प्रत्येकावर ठेवला. आणि असं मी पुन्हा एकदा या वर्षाखेरच्या या उपासनेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्हा सर्वांना पाचारित केलं. सारखी आपण देवाच्या नावाला मान महिमा गौरव आपण सदा सर्व काळ देऊ. निश्चित अर्थानं हा समय जो आहे तो केवळ आणि केवळ परमेश्वराचे आभार मानण्याचा आहे, परमेश्वराची उपकार स्तुती करण्याचा आहे, परमेश्वराचं गौरव करण्याचा आहे. स्तोत्रसंहिता 19 मध्ये स्तोत्रकर्ता म्हणतो, आकाश देवाचा महिमा वर्णते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शवते, दिवस दिवसाची संवाद करीतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रगट करीते, वाचा नाही, शब्द नाही, त्याची वाणी ऐकत नाही, तरी त्याचा शब्द सर्वपैकी आक्रमित. आमेन. आणि निश्चित अर्थाने या निसर्गातील प्रत्येक अंशामध्ये जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराचा गौरव आहे. आणि त्याहूनही श्रेष्ठ
तुम्हाला आणि मला या भूतलावर त्या परमेश्वरानं रचलेला आहे. त्याची हस्तकृती, त्याची निर्मिती या नात्याने या भूतलावर आम्ही आमचं जीवन जगत असताना, या नागपुड्यामध्ये ज्याचा श्वास घेऊन आम्ही चालत असताना, खात्रीनं या मिळालेल्या या वर्षासाठी, येणाऱ्या या वर्षासाठी आम्ही केवळ आणि केवळ परमेश्वराचं नामच, परमेश्वराचं उपकार स्मरणच करणं गरजेचं आहे. त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे, कारण की तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. आजच्या या दिवसापर्यंत येत असताना खऱ्या अर्थानं आमची धार्मिकता नव्हे. कोणी असं म्हणू नये की माझ्या धार्मिकतेने, माझ्या बलाने, माझ्या सामर्थ्याने, माझ्या कुशलतेने, माझ्या बुद्धिचातुर्याने, माझ्याकडे असणाऱ्या आर्थिक सक्षमतेने किंवा माझ्याकडे असणाऱ्या शारीरिक सबलतेमुळे आजच्या या दिवसापर्यंत किंवा या भूतलावरील प्रवासामध्ये या वेळेपर्यंत मी पोहोचू शकलेलो आहे. केवळ आणि केवळ परमेश्वराच्या कृपेने आज आम्ही या भूतलावरील या प्रसंगापर्यंत, या क्षणापर्यंत आणि येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण प्रवेश करत आहोत. ही आमची धार्मिकता नव्हे, तर केवळ आणि केवळ परमेश्वराची असणारी कृपा आहे. म्हणून या सर्व गोष्टीसाठी आम्ही परमेश्वराचं उपकार स्मरण करणं गरजेचं आहे. त्याच्या नावाला धन्यवाद देणं गरजेचं आहे. 2024 2025 मध्ये प्रवेश करत असताना आम्ही काय घेऊन जावं? निश्चित अर्थाने या वर्षामध्ये आम्ही प्रवेश करत असताना सर्वात महत्वाची गोष्ट, बऱ्याचदा आम्ही या 2024 मधल्या आमच्या प्रवासामध्ये अनेक जीवनामध्ये आमच्या चढ उतार आले असतील, अनेक प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्या असतील, अनेक आर्थिक संकटाचा बोजा आमच्या मनावर, आमच्या जीवनावर, आमच्या कुटुंबावर आला असेल आणि अशा प्रकारचं प्रत्येक ओझं या 2024 वर्षामध्ये आमच्या जीवनामध्ये आला असेल. आणि 2025 मध्ये प्रवेश करत असताना आम्ही तेच काय करत आहोत, पुढे घेऊन जात आहोत. त्याच गोष्टी आम्ही आमच्या जीवनाला शिकवलेल्या आहेत. त्याच गोष्टीमध्ये आम्ही 2024 मधून 25 मध्ये प्रवेश करणार आहोत. पण एक गोष्ट या समय मला आपल्याला सांगू दे की या 2024 मधून 25 वर्षामध्ये आपण प्रवेश करत असताना भले या जगामध्ये असणारे कितीही संकट, समस्या, अडचणी, दुःख, कष्ट, क्लेश, यातना आणि अनेक प्रकारचं ओझं, अनेक प्रकारचं दुःख, अनेक प्रकारचे व्याधी जरी आम्ही घेऊन जात असलो, तरीही या वर्षामध्ये आम्ही प्रवेश करत असताना या सर्व परिस्थितीमध्ये, या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला सहाय्य करणारं, सिद्ध देणारं, या प्रतिकूल परिस्थितीमध्ये धीर देणारं, आधार देणारं, संकटामध्ये आमच्या जीवनामध्ये धीर उत्पन्न करणारं जे एकमेव नाव आहे ते येशू हे नाव मात्र आम्ही खात्रीनं 2024 मधून 25 मध्ये घेऊन जावं. कारण की संकट समय सहाय्य करण्यास तो सिद्ध असणारा आमचा परमेश्वर आहे. तो आमचा विश्वसनीय परमेश्वर आहे. आणि आमच्या जीवनामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती झाली तरी या प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढणारा, सत्य जीवन असणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून या वर्षामध्ये आपण प्रवेश करत असताना त्या येशूचं नाव आमच्या अंतःकरणामध्ये, येशूचं नाव आमच्या जीवनामध्ये, येशूचं नाव आमच्या मुखामध्ये, येशूचं नाव आमच्या जीवन आचरणामध्ये आम्ही घेऊन जावं. कारण की प्रियानो, ज्यावेळेस आम्ही येशू हे नाव या जीवनामध्ये आमच्या सोबत ठेवतो, येशू हे नाव आम्ही आमच्या अंतःकरणात ठेवतो, येशू हे नाव आम्ही आमच्या मुखामध्ये ठेवतो, त्यावेळेस आम्हाला काय प्राप्त होतं? कारण की प्रियानो, मी सदैव हे तुम्हाला बोलत असतो, मी सदैव हा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कारण की आम्ही येशूवर हात ठेवला म्हणजे आमची संकट नष्ट झाली असं मुळीच नाही. येशूवर ज्यावेळेस आम्ही विश्वास ठेवतो त्यावेळेस संकटामध्ये तो आमच्या बरोबर राहतो. त्या संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग तो आम्हाला होतो. तो आम्हाला एक प्रेरणा आहे, तो आम्हाला एक उत्तेजन आहे, तो आम्हाला या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहण्यासाठी, चालण्यासाठी आणि पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी तो आम्हाला काय करतो? सहाय्य करतो. कारण की तो आम्हा बरोबर असणारा देव आहे, आम्हा सोबत असणारा देव आहे. आणि म्हणून येशू ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये असतो, येशू ज्यावेळेस आमच्या अंतःकरणात असतो, येशू ज्यावेळेस आमच्या मुखामध्ये असतो, त्यावेळेस निश्चित अर्थानं येशूच्या येण्यामध्ये ज्यावेळेस आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा केला, त्यावेळेस लूका वर्तमान 2 अध्याय 10व्या वचनामध्ये स्वर्गातील दूतांनी त्या ठिकाणी रानातील असणाऱ्या मेंढपाळांना दर्शन दिलं आणि एक वाणी त्या ठिकाणी झाली. ती वाणी काय आहे? जो आनंद सर्व लोकांना होत आहे, तो आनंद, त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला काय करत आहोत? गाजवित आहोत. तुमच्यासाठी दाविदाच्या गावात राहणारा जन्मला आहे तो ख्रिस्त येशू आहे. ज्यावेळेस
येशू आमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस आमचं जीवन, आमचं हृदय आनंदी बनतं प्रियानो. कारण की प्रियानो, या जगामध्ये राहत असताना बऱ्याचदा जगातील सर्व ज्या नाशवंत गोष्टी आहेत, आमच्या अवतीभोवती असणारं जे दूषित वातावरण आहे, ते बऱ्याचदा आमच्या अंतःकरणाला मलिन करण्याचा प्रयत्न करतं, आमच्या अंतःकरणाला कपटी करण्याचा प्रयत्न करतं. कारण की इर्म्याच्या धर्मग्रंथामध्ये 17व्या अध्यायामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने भरले आहे, त्याचा भेद कोणास समजतो. हृदय हे सर्वात कपटी आहे आणि ती दुष्टता आमचं हृदय कपटी करण्यासाठी काय करतं? आमचं हृदय सदैव दुःखी करण्यासाठी, आमचं हृदय सर्वदा निराशित करण्यासाठी, आमचं हृदय परमेश्वरापासून दूर घेऊन जाण्यासाठी ती दुष्टता सदैव काय करत आहे? कार्य करत आहे. कारण की आज आमच्या जीवनामध्ये, कारण की जे आमच्या अंतःकरणात आहे तेच मुखाद्वारे काय होतं? बाहेर पडतं. आणि आमचं हे हृदय जे आहे ते असाध्य रोगाने भरलेलं आहे. आणि हे हृदय आनंदी होण्यासाठी, हे हृदय आनंदी होण्यासाठी, हे हृदय आनंदी राहण्यासाठी जर आज आम्हाला कशाची गरज आहे तर येशू या नावाची गरज आहे. येशू या नावाची गरज आहे. कारण की आनंदी हृदय, नीतिसूत्रे याचा 7वा अध्याय 22व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे, आनंदी हृदय हे उत्तम औषध आहे, खिन्न हृदय हे हाडे काय करतं? शुष्क करतं, असं परमेश्वराचं वचन सांगत. आनंदी हृदय हे सर्वोत्तम औषध आहे. आणि 2023 मधून 24 मध्ये जात असताना आम्ही आमचा आनंद कशामध्ये शोधत आहोत? बऱ्याचदा आमच्या मनामध्ये असं वाटतं की आमचा आनंद जगातील समृद्धीमध्ये आहे, आमचा आनंद आमच्या शरीर प्रकृती निरोगी असण्यामध्ये आहे, आमचा आनंद आमच्या वैभवामध्ये आहे, आमचा आनंद आमच्या नावामध्ये आहे, आमचा आनंद आमच्या व्यवसायामध्ये आहे. बऱ्याचदा आणि याच्याही पुढे जाऊन लोक आनंद कशामध्ये शोधतात तर लोक आनंद दुसऱ्याच्या अपयशामध्ये शोधतात, लोक आनंद दुसऱ्याच्या निराशेमध्ये शोधतात, लोक आनंद दुसऱ्याच्या अपमानामध्ये शोधतात, लोक आनंद दुसऱ्याच्या संकटामध्ये देखील शोधतात. हे कसलं हृदय आहे? हे कपटी हृदय आहे, जे दुसऱ्याच्या दुःखामध्ये स्वतःचा आनंद मानतं, दुसऱ्याच्या निराशेमध्ये स्वतःचा आनंद मानतं, दुसऱ्याच्या अपयशामध्ये स्वतःचा आनंद मानतं. बऱ्याचदा जग किंवा आम्ही बऱ्याचदा कळत आमचा आनंद जगातील दृश्य स्वरूपामध्ये, जगातील निसर्गामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. पण प्रियांनो, तुमचा आनंद जगामध्ये नाही, तुमचा आनंद तुमच्या अंतःकरणामध्ये आहे. हालेलुया. तुमचा आनंद येशू या नावामध्ये आहे. आणि जो कोणी त्याच्यासाठी द्वार उघडतो तो त्याच्या जीवनामध्ये वस्ती करतो. आणि ज्यावेळेस येशू तुमच्या जीवनामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस तुमचं दुःखित हृदय काय होतं? आनंदित होतं. 2024 मधून 25 मध्ये जात असताना मी तुम्हाला एक खात्रीनं सांगतो की जरी कितीही प्रतिकूल परिस्थितीमध्ये 2024 मधील प्रवास तुमचा झाला असेल, पण 25 मध्ये जात असताना एक नवीन आशा ख्रिस्त येशूमध्ये तुम्हाला एक मनात प्राप्त होत आहे. 23 मधून 24 मध्ये येताना देखील आम्ही चिंताक्रांत होतो, कशा रीतीने हे वर्ष जाईल, कशा रीतीने ही परिस्थिती बाहेर पडेल. पण 23 मधून 24 मध्ये येत असताना परमेश्वरानं त्याचं अभिवचन राखलं. 24 वर्ष आमच्यासाठी आशीर्वादित केलं. आम्हाला पाडणारे विचार अनेक आमच्या भोवती निर्माण झाले, आम्हाला उद्ध्वस्त करणारे विचार आमच्या भोवती निर्माण झाले, आम्हाला निराश करणारे विचार आमच्या भोवती निर्माण झाले. कधी कधी आमच्या समोर मार्ग संपले, कधी कधी आमची विचार खुंटली, कधी कधी असं वाटलं की आता यापुढे काही नाही, अशा विचाराने देखील आमचं जीवन ग्रस्त झालं. पण त्या सर्व परिस्थितीतून येशू या नावानं तुम्हाला सावरून धरलेला आहे. आणि म्हणून 2024 मधून 25 मध्ये जात असताना देवाच्या प्रेमाने येशू हे नाव घेऊन जाऊया. कारण की येशू हे नाव आमचं हृदय
आनंदी राखण्यास मदत करतं. येशू हे नाव दुसऱ्यांच्या दुःखामध्ये आनंद नाही तर दुसऱ्याच्या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी काय करतं? प्रोत्साहित करतं. येशू हे नाव स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यास काय करतं? प्रोत्साहित करतं. म्हणून स्वर्गातून जी वाणी आली ती वाणी देखील सांगत आहे की जो आनंद सर्व लोकांस होत आहे त्याची सुवार्ता आम्ही तुम्हाला सांगत आहोत. तुमच्यासाठी दाविदाच्या गावात पाळणारा जन्मला आहे. देवाच्या प्रियमंडळी, येशू हे नाव आपण घेऊन जाऊया. येशू हे नाव तुमचं हृदय आनंदित ठेवण्यास मदत करतं. येशू हे नाव तुमच्या जीवनामध्ये आणखी काय करतं? नीतिसूत्रे याचा 4 अध्याय 23 वचनामध्ये शलोमोन नीतिसूत्रे लिहित असताना तुम्हाला काय म्हणतो? सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवनाचा उगम आहे. प्रियांनो, येशू हे नाव तुमचं हृदयाचं रक्षण करण्यासाठी काय करतं? मदत करतं. आज परमेश्वर आमच्याकडे पाहत असताना काय पाहतो? परमेश्वर आमच्याकडे पाहत असताना काय पाहतो? परमेश्वर आमच्याकडे पाहत असताना आम्ही मुखाद्वारे दिलेलं वचन, मुखाद्वारे दिलेला संदेश, मुखाद्वारे केलेली प्रार्थना, मुखाद्वारे केलेली आराधना किंवा या जगामध्ये आम्ही जगत असताना धार्मिकतेने केलेली आमची कृती, परमेश्वर या कृती पाहत आहे का? परमेश्वर आमचं बाह्य कर्माचरण पाहत आहे का? परमेश्वर आमचं बाह्य धर्माचरण पाहत आहे का? परमेश्वर काय पाहत आहे? परमेश्वर आज जर पाहिलं तर पहिले शमूएल याचा 16 अध्याय 7व्या वचनामध्ये मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो पण देव अंतःकरण पाहताय. 2024 मधून 25 मध्ये जात असताना देव आमचं अंतःकरण पाहत आहे. कारण की 24 मधून 25 मध्ये आम्ही काय घेऊन जात आहोत? कोणतं ओझं आम्ही घेऊन जात आहोत? कोणतं बंधन आम्ही घेऊन जात आहोत? देवाच्या प्रियमंडळी, आज मला आपल्या सर्वांना आवाहन करायचं आहे. आज मला आपल्या सर्वांना या गोष्टीविषयी प्रोत्साहित करायचं आहे. 2024 मधून 25 मध्ये जे काही ओझं तुम्ही घेऊन जात असाल, जर तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन असेल, जर तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल काही गैरसमज असेल, जर तुमच्या मनामध्ये एकमेकांच्या बद्दल कटुता असेल, जर तुम्ही एकमेकांना अजूनही क्षमा करू शकलेला नसेल, जर तुम्ही अजून ते बंधन बांधलेलं असून 25 मध्ये जात, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जे तुम्ही या ठिकाणी बांधता ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी बांधलं जाईल. जे तुम्ही या ठिकाणी मोकळे करता ते तुमच्यासाठी त्या ठिकाणी मोकळे केले जाईल. जर तुम्ही आज बंधनं तुमच्यासाठी या जगामध्ये बांधलेली असेल, जर तुमचं मन या जगातील जीवनामध्ये जगत असताना एकमेकांबद्दल कटून झालं असेल, मलिन झालेला असेल, एकमेकांविरुद्ध गैरसमज असेल, आप्तजनांबद्दल गैरसमज असेल, जर आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा दुष्ट भाव असेल, जर आम्ही एकमेकांना क्षमा करू शकत नसेल, तर देवाच्या प्रियमंडळी ही वेळ आहे. देवाच्या चरणाजवळ जात असताना 2024 पासून 25 मध्ये जात असताना ते प्रत्येक बंधन आज आपण तोडूया. त्या प्रत्येक बंधनातून आपण काय होऊया? मोकळं करूया, ती वाट मोकळी करूया. आणि ही वाट मोकळी करण्यासाठी सहाय्य करणारा कोण आहे? तर येशू आहे. कारण येशू तुमच्या अंतःकरणाचं काय करतो? रक्षण करतो. येशू तुम्हाला शुद्ध अवस्थेत चालण्यासाठी मार्गदर्शन करतो. येशू तुमचं हृदय काय करतो? शुद्ध अवस्थेमध्ये घेऊन जातो. आणि ज्याप्रमाणे आज जर आम्हाला त्या बंधनातून बाहेर पडायचं असेल तर आज त्या परमेश्वराकडे जाणं गरजेचं आहे. त्या परमेश्वराकडे प्रार्थना करणं गरजेचं आहे. स्तोत्र 91:10 प्रमाणे माझ्या काही शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या काही स्थिर असा आत्मा पुन्हा कर. येशू हा आमच्या अंतःकरणाचं रक्षण करणार आहे. येशू आमचं हृदय शुद्ध ठेवणार आहे. हालेलुया, हालेलुया. आज जगामधील जरी तुम्ही जगिक बंधनामध्ये असाल तर जे पण आध्यात्मिक जे बंधन आहे ते बंधन आज तोडण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे? तर येशू या नावाची गरज आहे. सैतानाचं प्रत्येक बंधन तोडण्यासाठी आज तुम्हाला कशाची गरज आहे? येशू या नावासाठी. तुमचं हृदय शुद्ध करण्यासाठी आज कशाची गरज आहे? येशू या नावाची. काही संदेशांच्या ग्रंथामध्ये वचन सांगतं हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगांनी भरले आहे. किती रोगांनी? असाध्य रोगांनी.
आणि प्रियांनो, येशू हे नाव असं आहे की ते नाव आम्हाला आमच्या हृदयाच्या कुटिलतेमधून काय करतं, शुद्ध करतं. आणि म्हणून आज या 2024 मधून 25 मध्ये प्रवेश करत असताना हे येशू नाव आपण घेऊन जाऊया. कारण की येशू नाव हे आमचं संरक्षण करतं. येशू नाव हे आम्हाला शुद्ध करणारा असं आहे. परमेश्वर यशायाच्या ग्रंथामध्ये 36व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मी तुम्हास नवे हृदय देईन, मी तुमच्या ठाई नवा आत्मा घाईन, मी तुमचा देहात पाषाणमय हृदय काढून टाकीन, तुम्हाला मांसमय हृदय देईन. मी तुम्हाला काय करेन, मांसमय हृदय देईन. आज त्या परमेश्वराला, त्या येशूला आपल्या जीवनामध्ये देवाच्या प्रिय मंडळी, येशू हे नाव या जीवनामधून ज्यावेळेस आम्ही घेऊन जाऊ त्यावेळेस येशू हे नाव आमच्या प्रत्येक दुःखामधून आनंद देणारे येशू नाव आहे. येशू नाव एक कुटील हृदयामधून शुद्ध हृदय उत्पन्न करणारं असं हे येशू नाव आहे. येशू नावामध्ये आमच्या हृदयाचं रक्षण आहे. कारण की स्तोत्र करता म्हणतो, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यातच जीवाचा उगम आहे. आणि आमचं संरक्षण करणारं येशू नाव आहे. येशू हा शब्द आहे आणि तो शब्द ते वचन आमच्या जीवनामध्ये सदैव कार्यरत राहू द्या. तो शब्द आमच्या जीवनामध्ये सदैव राहू द्या. कारण की तो शब्द जो आहे तो आम्हाला शुद्ध करणार आहे. ते वचन जे आहे, ती वाणी जी आहे, आम्हाला शुद्ध अवस्थेत ठेवणारी आहे. म्हणून स्तोत्र करता 119 अकरामध्ये स्तोत्र करता म्हणतो, मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून आपल्या मनात तुझे वचन आहे. तो शब्द माझ्या मनामध्ये राहील, ते वचन माझ्या मनामध्ये राहील, ते वचन माझ्या अंतःकरणामध्ये राहील, ते वचन माझ्या मुखामध्ये अवलंब राहील. माझ्या जीवेला रुची देणार आहे, ते वचन माझ्या जीवेला रुची देणार आहे, ते वचन माझ्या हृदयाला शुद्ध करणार आहे, ते वचन माझ्या पावलावर प्रकाश देणार आहे, ते वचन देवाविरुद्ध पाप करू नये म्हणून माझं संरक्षण करणार आहे. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, 2024 मधून 25 मध्ये जात असताना येशू हे नाव घेऊन जाऊया. येशू हे नाव, येशू हा शब्द आमचं हृदय जो आहे तो शुद्ध ठेवण्यामध्ये, आमचं हृदय शुद्ध करण्यामध्ये, आमचं हृदयाचं संरक्षण करण्यासाठी येशू हे नाव आम्हाला काय करतं, मदत करतं, प्रोत्साहित करतं. आणि म्हणून येशू हे नाव आपण आपल्या जीवनामध्ये घेऊया. येशू या नावाला घेऊन आपण 2025 मध्ये प्रवेश करूया. यानो येशू हे नाव ज्यावेळेस आम्ही घेऊन चालतो, येशू या नावामध्ये आम्ही आमचं ज्यावेळेस जीवन जगतो, त्यावेळेस यानो येशू हे नाव आम्हाला काय शिकवतो, येशू आम्हाला काय शिकवतो, तर येशू आम्हाला सर्वात महत्वाची गोष्ट शिकवतो, तो म्हणजे पूर्णतः देवावर विसंबून राहण्याचं अंतःकरण येशूमध्ये प्राप्त होतं. काय प्राप्त होतं? संपूर्णतः देवावर विसंबून राहण्याचं अंतःकरण आम्हाला प्राप्त होतं. या जगामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना, या जगातील परिस्थितीमध्ये आपण जात असताना पहा, येशूमध्ये काय शिकतो. येशू ज्यावेळेस त्या गेतसेमानी बागेमध्ये प्रार्थना करतो, प्रार्थना करत असताना प्रार्थनेमधून तो ज्यावेळेस बाहेर येतो, बाहेर आल्यानंतर कोणती परिस्थिती त्याच्या समोर आलेली आहे, तर त्या ठिकाणी जे सैन्य आहे ते त्याला काय करायला आलेलं आहे, धरून देण्यासाठी आलेले. कशासाठी धरून देण्यासाठी आलेला आहे, त्याला ते कुठे घेऊन जाणार आहे, वधस्तंभावर. येशूला ठाऊक नाही का, पण त्याही परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्ताची जी प्रतिसाद आहे, त्या परिस्थितीला जो येशू ख्रिस्ताचा प्रतिसाद आहे, तो कुठेही दुःखित, कुठेही खचित, कुठेही डळमळीत किंवा कुठेही त्या ठिकाणी त्रस्त दिसून येत नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये तो स्वतःला त्यांच्या स्वाधीन करतो. अशी परिस्थिती येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये अनेकदा निर्माण झाली. अनेक प्रतिकूल परिस्थितीतून त्याच्या जीवनामध्ये प्रवेश झाला. अनेक लोकांनी अपमान केला, अनेक लोकांनी निंदा केली. 49 पटक्याचा मार त्यानं खाल्ला, त्याला काट्याचा मुकुट घातला, त्याची वस्त्राचे तुकडे करण्यात आले. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये येशू हा खचला नाही, कारण की येशू हा पूर्णरित्या कोणावर विसंबून आहे, देवावर विसंबून असलेला मला दिसू. त्याच्या जीवनामध्ये देखील जे काही आहे ते प्रभूच्या इच्छेला आद्यस्थान ठेवून, प्रभूच्या इच्छेला समोर ठेवून जगणारा हा येशू आहे. त्यामुळे येशूला ज्यावेळेस आम्ही अनुसरतो, येशूचं नाव ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊन जातो, त्यावेळेस येशू हे नाव आम्हाला कोणावर विसरून राहायला शिकवतं,
तर पूर्णरित्या देवावर विसंबून राहणारा अंतःकरण दिसून येत आहे. बऱ्याचदा आम्ही या जगामध्ये आमचं जीवन जगत असताना आमच्या आयु मर्यादा वाढवण्यास काय आहे, आमचे काय समर्थ आहे, आमच्या हातामध्ये काय आहे, आमच्याकडे पुष्कळ संपत्ती असली म्हणजे ते पुष्कळ संपत्ती आमचं जीवन होऊ शकते असं आहे का? असं मुळीच नाही आहे. आम्हाला ते फक्त उपचारासाठी मदत करू शकते, पण या मुखामधील श्वास टिकवण्यासाठी ती समृद्धी, ते उपचार आम्हाला मदत करू शकत नाही. कारण की आम्हाला याच्याही पुढं आम्हाला घेऊन जाणार कोणाचं नाव आहे, तर ते येशूचं नाव आहे. येशूचं नाव हे आम्हाला देवावर विसंबून राहण्यासाठी शिकवत आहे. म्हणून इर्मियाच्या धर्मग्रंथामध्ये ज्यावेळेस आम्ही जातो 17व्या अध्याय 7व्या वचनामध्ये परमेश्वराचं वचन सांगतात, जे पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे, तो कसा आहे? धन्य आहे म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? ज्याचा भाव विषय परमेश्वर आहे तो धन्य आहे. जर आमचा भाव विषय परमेश्वर आहे, जर आम्ही परमेश्वरावर संपूर्णरित्या विसंबून राहून आमचं जीवन जगत आहोत, परमेश्वरावर विसंबून राहून आमचं जीवन जगत आहोत, तर देवाच्या प्रिय मंडळी, खात्रीनं मी तुम्हाला सांगेन, तुमच्या जीवनाचं कार्यभाग, तुमच्या जीवनाची जी धुरा सांभाळणारा जो परमेश्वर आहे, तो आम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आशीर्वाद ठेवेल. आमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील तो आम्हाला सबळ ठेवेल, असं परमेश्वर आम्हाला इर्मियाच्या धर्मग्रंथामध्ये 17व्या अध्याय 7व्या वचनामध्ये आम्हाला शिकवत आहे. प्रियानो, बऱ्याचदा आम्ही स्वबळावर, बऱ्याचदा जगामध्ये आम्ही राहत असताना दुष्टता आमच्या मनामध्ये बऱ्याच प्रकारचं निधन पेरण्याचा प्रयत्न करते, बऱ्याच प्रकारचे विचार आमच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करते. बऱ्याचदा आम्हाला असं वाटतं की या जगामध्ये आम्ही सुखी तेव्हाच होऊ शकू त्यावेळेस ज्यावेळेस आमच्याकडे सुंदर, म्हणजे आमच्याकडे पुष्कळ मालमत्ता असेल. जगामध्ये आम्हाला बऱ्याचदा सैतान आमच्या मनामध्ये हे निधन पेरण्याचा प्रयत्न करतो की आम्ही आमचा प्रवास त्याच वेळेस सुखाचा होऊ शकतो ज्यावेळेस आमच्याकडे उत्तमातली उत्तम सर्वोच्च प्रतीची गाडी आमच्याकडे असेल. जगामध्ये आमच्या मनामध्ये एक विचार परमेश्वर पेरतो, आम्हाला त्याच वेळेस विसावा मिळू शकतो की आम्हाला एक सुंदर आलिशान घर असेल, सुंदर बेड असेल, त्याच वेळेस आम्हाला सुखाची निद्रा लागू शकते. बऱ्याचदा सैतान आम्हाला या जगातील निर्मितीवर अवलंबून राहण्यासाठी काय करतो? प्रोत्साहित करतो, किंवा त्याच्यासाठी आम्हाला बऱ्याचदा काय करतो? त्या दिशेने वाटचाल करण्यासाठी तो आम्हाला प्रोत्साहित करतो. तेच आमच्या मनामध्ये विचार काढण्याचा तो काय करतो? प्रयत्न करत असतो. आम्हाला असं वाटतं की पुष्कळ संपत्ती असली की आम्हाला आमचं जीवन सुखी होईल, आमचं सुंदर गाडी असेल तर आमचा प्रवास सुखाचा होईल, आम्हाला सुंदर निवारा असेल तर आम्हाला चांगला विसावा प्राप्त होईल. अशा प्रकारचं निधन सैतान आमच्या जीवनामध्ये पेरतो. आणि बऱ्याचदा असं होतं की आम्ही काय करतो? त्या गोष्टीच्या मागे धावतो, ते मिळवण्यासाठी अधिक काय करतो? प्रयत्न करतो. आणि ज्याच्यामध्ये जीवन आणि शांती आहे त्याच्याकडे आम्ही काय करतो? पाठ करतो. पण देवाचं वचन आम्हाला काय सांगतं? सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी तू काय कर? जग. या सर्व गोष्टी तुझ्या जीवनाच्या मध्ये काय होतील? अधिक ऍड केल्या जातील. प्रियानो, मत्याच्या शुभवर्तमानात देखील आम्ही पाहतो 6व्या अध्यायामध्ये 19 ते 20 या वचनामध्ये, पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर्व जंग खाऊन नाश करतात, चोर घर फोडून चोरी करतात, तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर्व जंग खाऊन नाश करीत नाही, चोर घरफोडी करीत नाही, चोरीही करत नाही, कारण जे ते तुझे धन ते तुझे मणी असते. बऱ्याचदा दुष्टता आम्हाला देवावर आम्ही विसंबून राहू नये म्हणून या प्रकारचं निधन आमच्या मनामध्ये पेरण्याचा प्रयत्न करते की निर्मितीमध्ये तुझं सुख दडलेलं आहे. आदाम हवेच्या जीवनामध्ये सुख काय होतो? कोण सांगेल? आदाम आणि हवेच्या जीवनामध्ये सुख काय होतं? परमेश्वराचं.
आदाम आणि हवेच्या जीवनामध्ये त्या बागेमध्ये सुखाचा प्रसंग कोणता होते, सुखाचे क्षण कोणते होते, ती निर्मिती त्याच्यासाठी सुख नव्हतं. बरंच असं वाटतं परमेश्वरानं काय केलं, ती बाग निर्माण केली, त्याला सांगितलं येथेच खा, तुला पाहिजे ते खा, याची मशागत कर, हे सत्य कल्या, सगळं काय ते. असं लोकांना वाटतं की देवानं सुख त्याला दिलं आणि त्याला सुखामध्ये ठेवलं. पण देवाच्या प्रिय मंडळी, मानवासाठी खरं सुख काय होतं, खरं सुख काय होतं, खरं सुख मानवासाठी काय होतं, त्या बागेमध्ये रोज परमेश्वर त्यांना प्रत्येकाच्या त्या त्या काळामधील प्रत्येक क्षण सुखाचा कोणता होता, तो क्षण म्हणजे मानव देवाला भेटत होता, देव मानवाला भेटत होता. हा सुखाचा क्षण मानवाच्या जीवनासाठी होता, हे सुख मानवाच्या जीवनासाठी होतं. पण पहा, दुष्टतेनं निधन कसं पेरलं, दुष्टतेनं निधन कसं पेरलं. देवानं दिलेले इतके आशीर्वाद, त्या आशीर्वादाकडे त्या दुष्टतेनं पाठ करायला पाहिजे. आणि पहा काय म्हणतो तो सैतान आदाम आणि हवेला. तो सैतान काय म्हणतो, तू हे फळ खाशील तर काय होईल, काय होईल, तुझे डोळे उघडतील. म्हणजे आदाम आणि हवेला दिसत नव्हतं का, तुझे डोळे उघडतील आणि त्याच्याही पुढे जाऊन तो काय करतो, म्हणतो तू काय होशील, देवा देवा. आज आदाम आणि हवेच्या जीवनामध्ये त्यांचे डोळे उघडण्यासाठी ते फळ खाण्याची गरज होती का, कोणते डोळे उघडले प्रिय. आज बऱ्याचदा एवढं सुख त्यांच्या बरोबर होता आणि ज्यानं दृष्टी दिली तो परमेश्वर समोर होता की. अहो, परमेश्वर पाहण्याची दृष्टी असणं याच्यापेक्षा आणखी वेगळे का डोळे उघडायला पाहिजे. ज्यांना रोज परमेश्वर भेटतो, ज्याला रोज परमेश्वराचं दर्शन, दृष्टी कशासाठी पाहिजे, आम्हाला स्पष्ट दिसावं आणि त्या स्पष्ट दिसण्यामध्ये आम्हाला सगळं व्यवस्थित दिसावं आणि परमेश्वर दिसावं. हाच तो परमेश्वर त्यांना दिसत आहे. त्यांचे डोळे किती उघडलेले असतील, रोज परमेश्वर त्यांना दिसत होता. स्तोत्र करता 121 काय म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला सहाय्य आकाशाचा पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर मला सहाय्य येते. मी आपली दृष्टी कुठे लावत आहे, परमेश्वराकडे लावत आहे. परमेश्वराला पाहण्यासाठी तो आपली काय करत आहे, दृष्टी लावत आहे. आणि आदाम आणि हवेसाठी रोज परमेश्वर येत आहे भेटायला. त्या दृष्टीने आणखी काय दिसायला पाहिजे होतो. जगातलं कोणतंही सुख नाही, पण परमेश्वर हे सर्वोच्च सुख तुला दिसत आहे ना त्या दृष्टीने. तर पहा पहा, अगदी सैतान काय करतो, आम्हाला तेवढ्याच गोष्टीमध्ये आम्हाला तो देवापासून काय करतो, दूर करण्याचा प्रयत्न. आम्हाला निर्मितीमध्ये आनंद शोधण्यासाठी, निर्मितीवर विसंबून राहण्यासाठी, निर्मितीमध्ये आम्हाला जगण्यासाठी आम्हाला काय करतो, तो प्रोत्साहित करतो. म्हणून बायबल सांगतं, सर्वप्रथम देवाचं राज्य आणि त्याचं व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी जर पहा, त्या सुखीच्या निर्मितीमध्ये सुख कुठपर्यंत होतं, जोपर्यंत परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये होता. त्यांचं जीवन कुणावर विसंबून होतं, परमेश्वरावर विसंबून होतं. पहा, ज्या दिवशी निर्मितीमध्ये त्यांचं आकर्षण तयार झालं, निर्मितीकडे त्यांचं आकर्षण तयार झालं, निर्मितीकडे ते धावू लागले, त्यावेळेस देवाच्या दैवी सहभागितेतून ते काय झाले, दुरावले. आणि ते दुरावत असताना काय काय दुरावलो, ज्या बागेमध्ये त्यांना दिवस रात्र सहजरित्या सर्व काही त्यांच्या दिनचर्येसाठी मिळत होतं, त्या सगळ्या आशीर्वादापासून आदाम आणि हवा काय झाले, दूर झाले. निर्मितीमध्ये घेतलेला ते निषेध, निर्मितीचं झालेलं त्यांचं आकर्षण. दुष्टता बऱ्याचदा आम्हाला निर्मात्याकडे आमचं लक्ष हटवून निर्मितीकडे आमचं लक्ष काय करत आहे, करण्यासाठी, निर्मितीकडे आमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रयत्न करेल. म्हणून देवाच्या प्रिय मंडळी, बायबल सांगतं, वरील गोष्टीकडे लक्ष द्यावं.
आज 2024 मधून 25 मध्ये जात असताना त्या परमेश्वराकडे लक्ष लावा, त्याच्यावर विसंबून राहा, त्याच्याकडे दृष्टी लावून आपलं जीवन जगायला सुरुवात करा. सर्वप्रथम त्याचं राज्य आणि त्याचं नीतिमत्व मिळवा. या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय होतील. आणि ज्यावेळेस आम्ही त्याचं राज्य त्याचं नीतिमत्व मिळवू, ज्यावेळेस आम्ही त्याच्या सहभागितेमध्ये राहू, तर जग हे आशीर्वादाचा शोध करत आहे. पण मी तुम्हाला खात्रीने सांगेन, आशीर्वाद तुमचा शोध करतील. आशीर्वाद तुमचा पत्ता शोधतील. आशीर्वाद तुमच्या मागे धावत येतील. पण तुमचं लक्ष, तुमची दृष्टी कुठे लावा. त्या परमेश्वराकडे लावा. त्या देवावर विसंबून राहणार अंतःकरण. आणि हे देवावर विसंबून राहणार अंतःकरण आम्हाला कधी प्राप्त होतं, ज्या वेळेस आम्ही येशूला आमच्या हृदयामध्ये घेऊन काय करतो, त्या जीवनामध्ये प्रवेश करतो. कारण की येशू ज्या अंतःकरणामध्ये आहे, येशूला घेऊन ज्यावेळेस आम्ही चालतो प्रियांनो, येशू आम्हाला देवावर विसंबून राहण्यासाठी काय करतो, प्रोत्साहित करतो. येशू ख्रिस्त देवाकडे दृष्टी लावण्यासाठी आम्हाला काय करतो, प्रोत्साहित करतो. म्हणून देवाच्या मंडळी 2024 मधून 25 मध्ये जात असताना येशू हे नाव घेऊन जावा. कारण की येशू हे नाव तुमचं हृदय आनंदित ठेवण्यासाठी प्रयत्न करतं. 2024 मधून 25 मध्ये जात असताना येशू हे नाव घेऊन जावा. कारण की येशू हे नाव तुमचं हृदयाचं संरक्षण करण्यासाठी मदत करतं. येशू हे नाव तुमच्या हृदयाच्या शुद्धीकरणासाठी काय करतं, मदत करतं. कारण की मत्त्याच्या 5व्या अध्यायामध्ये 15व्या प्रवचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, जे अंतःकरणाचे शुद्ध हे धन्य, कारण ते कुणाला पाहतील, देवाला पाहतील. शुद्ध हृदय देवाला पाहण्यासाठी काय करतं, मदत करतं. म्हणून येशू हे नाव आपण घेऊन जाऊया. येशू हे नाव आमच्या हृदयाचं, येशू हे नाव आमच्या अंतःकरणाचं काय करतं, संरक्षण करतं, आम्हाला शुद्ध करतं. आणि येशू हे नाव तुम्ही 2025 मध्ये घेऊन जात असताना येशू हे नाव तुम्हाला देवावर विसंबून राहण्याचं काय करतं, अंतःकरण करतं. हालेलुया, हालेलुया. कारण की आम्ही निर्मितीमध्ये विसावा शोधतो, पण विसावा कोणामध्ये आहे, येशू या नावामध्ये आहे. कारण की येशू ख्रिस्त म्हणतो, अहो कष्टी व बालकांना जन्म तुम्ही माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. येशू या नावामध्ये शांती आहे. येशू या नावामध्ये विसावा आहे. येशू या नावामध्ये आरोग्य आहे. येशू हे नाव देवावर राहण्यासाठी आम्हाला काय करतं, प्रोत्साहित करतं. आणि म्हणून येशू या नावाला आपल्या जीवनामध्ये घेऊन जाऊया. कारण की देवाच्या प्रेमटी बऱ्याचदा ते उदाहरण आपल्याला दिलेलं आहे, बऱ्याचदा आपण ऐकलेलं आहे. पुन्हा एकदा त्याचं स्मरण म्हणून मी आपल्याला सांगत आहे. जे कोण नवीन असते त्यांच्यासाठी एक सुंदरशी एक कथा आहे. त्याच्यामध्ये एक राजा असतो आणि त्या राजाच्या महलामध्ये काही लोक आहेत, त्यांनी चांगली कामगिरी केलेली होती. आणि आपल्याला सर्वांना माहित आहे, ज्यावेळेस एखाद्या राज्यामध्ये एखाद्या सैनिक असो किंवा काही त्याच्या लोकांनी असो चांगली कामगिरी केली की राजा काय करतो, त्याचं कौतुक करतो भेटवस्तू देण्याला. राजा त्यांना विचारतो तुम्हाला काय. तसंच एका राज्यामध्ये असं झालं की काही लोकांनी त्या राज्यामध्ये चांगली कामगिरी केली, म्हणून राजाने त्या 5 लोकांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं की तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही आज मागा, कारण की मी तुमच्यावर काय आहे, संतुष्ट आहे. आणि मग या 5 लोकांना ज्यावेळेस बोलवलं त्यावेळेस ते त्या राजाकडे आले. राजाकडे आल्यानंतर पहिल्याला विचारलं तर पहिल्याला म्हणाला की तुला काय हवंय. तो म्हणाला, राजा मला पुष्कळ संपत्ती पाहिजे, कारण की मी आर्थिकरित्या काय आहे, दुर्बल आहे, असक्षम आहे. मला संपत्ती दे, मला धन दे. आणि मग त्या राजानं काय केलं, आपल्या सेनापतीला बोलवलं आणि म्हटलं की बाबा या व्यक्तीला काय करा, सुंदर काय पुष्कळ अशी संपत्ती तुम्ही काय करा, त्याला द्या आणि त्याला काय करा, आनंदित करा. दुसऱ्या व्यक्तीकडे गेल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला तोच प्रश्न, मी तुझ्यासाठी काय करावं. दुसऱ्या व्यक्तीला वाटलं की बाबा तो राजा सांगत आहे, तो म्हणतो की राजे मला माझ्या या राज्यामध्ये काहीतरी चांगलं काम द्या, म्हणजे माझा चांगला व्यवसाय होईल आणि मी काय करेन, मी आणि माझ्या घराची काय करेन, काळजी घेऊ शकेन. मला
चांगलं उत्पन्न मिळण्यासाठी चांगला व्यवसाय तुम्ही द्या. आणि मग त्याला काय केलं, चांगला व्यवसाय करण्यासाठी त्याला काय केलं, मदत करण्यात आली. तिसऱ्याला विचारलं बाबा तुला काय हवं आहे. राजा म्हणाला राजे, मला राहण्यासाठी, माझ्या परिवाराला राहण्यासाठी काही सुंदर असं घर नाहीये. माझी परिस्थिती खूप गरीब आहे. मला राहण्यासाठी चांगलं घर पाहिजे. तुम्ही मला काय करा, चांगलं घर द्या. आणि मग राजाने काय केलं, उत्तमात उत्तम चांगलं घर बांधून काय केलं, त्या तिसऱ्या माणसाला त्या ठिकाणी आनंदित केलं. आणि चौथं जे होतं, चौथ्याला जराशी मागणी वेगळीच होती. कारण की चौथा इतका दिसायला सुंदर होता की त्या राज्यामध्ये त्याच्याशी कोण लग्नच करत नव्हतं. आणि म्हणून त्यानं राजाला काय सांगितलं, राजे, या राज्यामध्ये कोणच आपला घरातून मला मुलगी देत नाही. मी इतकं म्हणतो मला लग्न करायचंय, पण मला कोण आई बाप मुलगीच देत नाही. आता तुम्हीच सांगितलं तर काहीतरी होईल. म्हणून तो राजाला म्हणतो की माझं लग्न चांगलं लावून द्या. मग त्यानं काय केलं, राजाचा आदेश होता. मग राजानं सांगितलं, फरमान काढलं आणि म्हटलं याच्यासाठी एक सुंदरशी मुलगी बघा आणि त्याचं काय करा, तुम्ही लग्न लावून द्या. पहा, चारही इस्मानी चांगल्या गोष्टी जे त्यांना वाटलं त्या परिस्थितीमध्ये जे उत्तम आहे ते त्यांनी मागण्याचा प्रयत्न केला. कुणाला संपत्ती पाहिजे होती, संपत्ती मागितली. कुणाला व्यवसाय पाहिजे होता, त्याने व्यवसाय मागितला. कुणाला घर पाहिजे होतं, त्याने घर मागितलं. कुणाला आपल्या कुटुंबासाठी पत्नी पाहिजे होती, त्याने काय केली, पत्नी मागितली. अशा चारही इच्छा चारही इस्मांच्या पूर्ण करण्यात आला. आता पाचवा इसम जो होता ना, तो फार हुशार होता, खूप चतुर होता. आणि मग त्यानं पाहिलं, चौघांनी चार चांगल्या गोष्टी मागितलेल्या आहेत आणि पाचवा जरा शांतच बसलेला होता. आणि मग राजाने म्हटलं, अरे तुला काय नको आहे का, तू काय शांत आहेस, तुला काय पाहिजे की नाही. तर त्यानं मग थोडा वेळ शांत झाला. आणि मग शांत राहून त्यानं राजाला उत्तर दिलं की, राजाला म्हटला, राजा, माझी एकच विनंती आहे की तुम्ही माझ्या घरी एकदा तरी भोजनाला यावं. काय केलं त्यानं, काय मागितलं, राजाला तो म्हणाला, राजा मला काही या चौघांनी मागितलं त्यापैकी काही नको, मला फक्त एवढंच पाहिजे की या राज्याचा राजा एकदा तरी माझ्या घरी काय करायला पाहिजे, भोजन करायला यायला पाहिजे. जसं तो बोलला तसं त्या सभागृहामध्ये एकदम दंगा सुरू झाला आणि लोक त्या ठिकाणी एकमेकांशी कुजबुज करू लागले. अरे हा काही वेडा आहे का, हा काय मागत आहे, हा राजाला त्याच्या झोपडीमध्ये यायला काय करत आहे, आमंत्रण देत आहे. आणि मग सगळीकडे त्यांच्या राजाच्या सगळ्या त्या सेनापती यांच्यामध्ये एकदम गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. आता राजाला देखील प्रश्न पडला. आता राजाने सुरुवातीला अभिवचन दिलं होतं की तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला काय करेल, देईन. आता राजा कसा आहे, राजा त्याच्या शब्दाला जागणार आहे. राजाचं राजेपण कशामध्ये आहे, त्याच्या शब्दाला तो काय करतो, जागतो. एकदा राजाने शब्द दिला की त्याचा शब्द तो पत्रकेला राहतो. आणि म्हणून राजाने पण विचार केला की नाही, आता आपण याला वचन दिलेलं आहे तर आता आपल्याला याच्या घरी जाणं गरजेचं आहे. आता मग राजा घरी जाणार म्हटल्यानंतर एका झोपडीमध्ये जाणार राजा, आणि ते पण भोजन म्हणजे एक विशेष समारंभ आहे, विशेष समारंभ राजासाठी होणार आहे. आता राजा त्या घरामध्ये जाणार, त्यामुळे सगळी जी राजाची अवतीभोवतीची जी सेना होती, म्हणजे जे लोक त्याच्या होते, सगळं त्याचं जे मंत्रिमंडळ वगैरे होतं ते सगळं बसलं आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली. आता काय करायचं, राजा त्या घरामध्ये जाणार, राजा त्या घरामध्ये जाणार. मग त्यांनी विचार निर्णय करायला सुरुवात केली. आणि विचार निर्णय करत असताना त्यांनी काय चर्चा करत असताना काही गोष्टी त्यांनी समोर आणल्या. त्यातल्या एकाच्या मनामध्ये एक विचार आला, आता राजा ज्या घरामध्ये जाणार त्यावेळेस राजा ज्या घरामध्ये जाईल त्या घरामध्ये त्याचं पाहुणचार करण्यासाठी किंवा त्याला भोजन करण्यासाठी किंवा राजाचे पाची पक्वान बनवण्यासाठी काय पाहिजे, उत्तम खाणं पाहिजे ना. राजा त्या घरामध्ये जाणार. आणि मग त्यांनी काय केलं, असं ठरवलं, कारण की उत्तम पक्वान, कारण की राजाचं जर समजा तुम्ही ताट जरी बघितलं तर ते सोन्या चांदीचं त्या काळामध्ये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये राजाला ज्याच्यातून वाढायचं आहे, राजाला जे वाढायचं आहे, राजाला जे अन्नपदार्थ द्यायचा आहे ते मौल्यवान आहेत. आणि मग त्याच्यासाठी कशाची गरज आहे, धनसंपदा गरज आहे, आर्थिक गोष्टीची गरज आहे. आणि मग त्या ठिकाणी त्या मंत्रिमंडळामध्ये ठरलं की आता राजा त्या घरी जाणार आहे, त्याला आपल्या राजाचं स्वागत करण्यासाठी, त्याचा पाहुणचार करण्यासाठी त्याला कशाची गरज आहे, अर्थव्यवस्थेची गरज आहे. मग त्या ठिकाणी काय केलं, अर्थव्यवस्था त्या ठिकाणी बसली आणि त्याला पुष्कळ अशी संपत्ती त्या व्यक्तीला दिली की ही संपत्ती घे आणि राजा येणार आहे बघ, तू त्याचा पाहुणचार चांगलाच झाला पाहिजे. तू काय कर, त्याच्यासाठी उत्तम पाची पक्वान, उत्तम भांडार वस्तू घे, कारण की राजाला भोजन खाण्यासाठी तुला काय केलं पाहिजे, सुंदर गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. म्हणून
त्या ठिकाणी त्या गोष्टी त्याला त्या ठिकाणी देण्यात आल्या. ज्यावेळेस त्या ठिकाणी दिला त्याला पहिली गोष्ट काय मिळाली? संपत्ती देण्यात आली. आता दुसरी गोष्ट, राजामध्ये ज्या घरामध्ये प्रवेश करणार तो महल, राजाच्या बैठकीवर बसणार ती जागा देखील काय पाहिजे? सुंदर पाहिजे. कारण की राजा राजमहलामध्ये त्याच्यामध्ये जेवत असताना मोठा असं त्याचं मेज आहे आणि मग तशा पद्धतीचं त्याचं घर, त्याच्या घरामध्ये तशी जागा देखील पाहिजे. राजा प्रवेश करणार आहे, राजा राजमहलामध्ये जसा राहतो तसा राजा त्या ठिकाणी जात असताना त्याचा पाहुणचार तो ज्या ठिकाणी बसेल ती जागा देखील पुष्कळ पाहिजे, ते घर देखील मोठं पाहिजे. आणि मग त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने विचार केला, अरे आता राजा एखाद्या घरात जाणार, मग त्याच्यासाठी कसं घर पाहिजे? राजा जर घरात जाणार तर तो पण एक राजमहलच पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी काय केलं? दुसरा विचार केला, राजाला घरी जायचं आहे त्याच्यासाठी तुम्ही काय करा? मोठा एक महल बांधून द्या. कारण की राजा भोजन करण्यास कुठे येणार आहे? एका राजमहलामध्ये तो जाणार आहे. मग त्या ठिकाणी सुंदर महल त्याला बांधण्यात आला. आता राजा ज्यावेळेस एखाद्याच्या घरामध्ये जेवणार, राजा काय खातो, काय पितो, राजाला काय हवंय, काय नको आहे, राजा खाणार म्हणजे राजाला जे माहिती ते कुणाला माहित असेल त्याच्या घरातच पाहिजे. घरातल्याच व्यक्तीला माहित पाहिजे की राजा काय करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, राजाची सुरक्षितता कुणामध्ये आहे? त्यांच्या घरामध्ये आहे. कारण की त्याचे घरचेच विश्वासू आहे. कारण की त्यासाठी काय बनवलं जात आहे, काय केलं जात आहे, तिथं काय त्याला देण्यात येणार आहे, हे सगळी निगराणी करणारं पाहणारं कोण पाहिजे? त्याच्या घरातलंच कोणतरी विश्वासू पाहिजे. आणि मग राजाच्यासाठी काय झालं? राजा त्या घरामध्ये जाणार, राजाच्या आवडी निवडी सवडी सगळ्या कोणाला माहित आहे? राजाच्या घरातल्या व्यक्तीला माहित पाहिजे. आणि मग त्या मंत्रिमंडळामध्ये असं झालं की राजाला त्या घरामध्ये जायचा, राजाचा विश्वास पाहिजे त्याची कन्या. आणि मग काय केलं? त्याच्या राजकन्येचा विवाह कुणाशी लावला? त्या व्यक्तीशी लावला. आणि की राजाला जे पाहिजे ते कुणाला माहित होतं? राजकन्येलाच माहित होतं. आणि मग अशा रीतीनं त्याचं काय केलं? लग्न केलं. आणि मग लग्न केल्यानंतर आता आपली घरची आपली मुलगी तिथं नांदणार, तिथं राहणार म्हटल्यानंतर त्याचा देखील रुबाब तसाच पाहिजे. आणि मग राजानं काय केलं? राज्याचं उत्तरदायित्व राज्याचा वारस म्हणून त्यानं काय केलं? त्या इस्माला त्या ठिकाणी घेऊन जायचं. या कथेमागे विचार करत असताना, या गोष्टीमधून विचार करत असताना सर्वसाधारण एक विचार आम्हाला काय येतो प्रियानो? ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये, ज्यावेळेस आम्ही देवाकडे जातो, देवाकडे प्रार्थना करतो, त्यावेळेस आमच्या रोजच्या जीवनातील ज्या क्षणिक गरजा आहेत त्या बऱ्याचदा आम्ही मागतो. त्या मागण्यामध्ये आम्ही काय होतो? व्यस्त होतो. आम्ही मागत असताना आम्ही बऱ्याचदा तेवढ्याच गोष्टी मागतो, मर्यादित विचारसरणीमध्ये मागतो. त्या गोष्टी आज आहेत, उद्या नष्ट होऊन जाणार आहे. पण सर्व काळ टिकणार काय आहे? तर येशू हे नाव आहे. आज तुम्हाला 2024 मधून 25 मध्ये जात असताना आज ते नाव, त्या नावाला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित करा. आज त्या येशूला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय करा? आमंत्रित करा. कारण की सर्वप्रथम देवाचं राज्य, त्याचं नीतिमत्व, येशूला ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित करता, त्या राजाला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आमंत्रित करता. कारण की तो म्हणतो, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझ्यासाठी दार उघडतो त्याच्याबरोबर मी काय करेन? ज्यावेळेस तुम्ही त्या राजाला तुमच्या जीवनामध्ये आमंत्रित करता, त्यावेळेस देवाच्या प्रिय मंडळी, तो राजा ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येतो त्यावेळेस त्या राजा सोबत असणार वैभव देखील तुमच्या जीवनामध्ये काय होतं? प्रवेश करता. हालेलुया, हालेलुया. 2024 मधून 25 मध्ये जात असताना ते वैभव प्राप्त करून घेण्यासाठी आज त्या राजाला आपण आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करूया. कारण की तो राजा ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ, तो येशूला ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये घेऊ, त्यावेळेस तो येशू आम्हाला त्याच देवावर विसंबून राहण्यासाठी प्रोत्साहित करतो. आणि म्हणून 2024च्या या शेवटच्या वर्षाखेरच्या या काही क्षणामध्ये आम्ही आमचं जीवन जगत असताना हाच तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी प्रोत्साहन देणारा मानना हाच आहे की या वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये प्रवेश करत असताना काही सोबत आलं तरी चालेल, पण येशू हे नाव मात्र मागं राहिलं नाही
पाहिजे. तो इमॅन्युएल आम्हा बरोबर असणारा देव, आम्हा बरोबर असणारा देव, तो मागे राहता कामा नये. तो आम्हा बरोबर आम्हामध्ये असणं गरजेचं आहे. कारण की तो येशू आमच्या जीवनामध्ये राहतो त्यावेळेस आमचं जीवन आनंदी हृदय होतं. आनंदी हृदय हे सर्वोत्तम काय आहे? आरोग्य आहे. तो येशू आमच्या जीवनामध्ये राहतो त्यावेळेस आमचं जीवन काय होतं? तर आमचं हृदय काय होतं? शुद्ध होतं. आमचं काही शुद्ध हृदय उत्पन्न होतं. तो येशू आमच्या जीवनामध्ये राहतो त्यावेळेस आमच्या अंतःकरणाचं संरक्षण होतं. तो येशू आमच्या जीवनामध्ये राहतो तो येशू आम्हाला देवाबरोबर विसंबून राहण्यासाठी प्रोत्साहित करतो. तो येशू आमच्या जीवनाबरोबर राहतो त्यावेळेस आम्हाला आशीर्वादाच्या मागे नाही तर आशीर्वाद आमच्या मागे धावतात. आज देवाच्या प्रेमंडळी या 2025 मध्ये जात असताना ते येशू नाव आपण आपल्या हृदयातून, ते येशू नाव आपल्या मुखातून, ते येशू नाव आपल्या जीवनातून यावेळेस आपण सर्वजण कुठून उभे राहूया. परमेश्वराच्या पवित्र सानिध्यामध्ये आपण काही काळ राहूया. परमेश्वराला आपलं समर्पण करूया. त्याची कृपा ही विपुल आहे. त्याची कृपा ही आम्हाला पुरेसी आहे. त्याची कृपा ही आम्हाला 2025 मध्ये आम्हाला देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्यासाठी पुरेसी आहे. आणि म्हणून त्या येशूचं नाम आपण स्मरण करूया. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. यावेळेस आपण देवाचे आभार मानूया. देवाचे आपण आभार मानूया. उपकार स्तुती करूया. 2024 साठी 2024 वर्षामधून 25 मध्ये प्रवेश करत असताना ज्या नावामध्ये मुक्ती आहे, ज्या नावामध्ये सामर्थ्य आहे, ज्या नावामध्ये विजय आहे, ते नाव आपण आपल्या हृदयातून 2025 मध्ये आपण घेऊन जाऊया. हालेलुया.